हे पायावरी या वारकरी संतांच्या महायोगपीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुमंद्रे समागत्यतिष्ठम तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. अखिल कोटी ब्रह्मांड नायक संत श्रेष्ठ सद्गुरू जनसेवानंद सुभाष महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र मलकापूर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा दिनांक 30 तारखेला मलकापूर येथून निघणार आहे. आणि हा सोहळा श्री क्षेत्र मलकापूर नगरीतून निघाल्यानंतर टप्पे मजल दरमजल करत एकादशीच्या अगोदर दशमीला तो पंढरपूरला पोहोचेल. एकादशी होईल. एकादशीच्या नंतर बार्शीच्या दिवशी महाप्रसाद असेल आणि महाप्रसाद घेऊन आपली दिंडी मलकापूर या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी स्थिर होऊन पुन्हा मलकापूरला परतीचा प्रवास होईल. या अनुषंगाने माझी सर्व भाविकांना विनंती अशी आहे, आपल्याला सर्वांना आपल्याला एक पत्रिका पाठवलेली आहे. ती पत्रिका आपण सर्वांनी भक्तांनी स्टेटसला ठेवावी. दुसरी सूचना अशी आहे, या परिसरातले भजनी मंडळ, या परिसरातले भाविक भक्त यांनाही विनंती, आपण दिंडीमध्ये सहभागी व्हा. आणि महाराष्ट्रभरातील जे भक्त आपले आहेत या सर्वांनाही माझी विनंती आहे की आपण सर्वांनी दिंडीमध्ये सहभागी व्हावं. दिंडीमध्ये सामील होऊन आपल्या आगमनाने दिंडीची शोभा वाढणार आहे. मी तुम्हाला वैयक्तिक स्वतःला सांगतोय तुम्हाला की आपण दिंडीत या आणि दिंडीमध्ये येऊन आपल्या या दिंडीमध्ये सामील व्हा. दिंडीमध्ये खूप छान सोय असते. गरम पाण्याची सोय असते, राहायला तंबू असतात, भोजनासाठी खूप स्वादिष्ट जेवण असतं. हे सगळं छान छान असतं. आपल्या सर्वांच्या येण्याचीच आम्हाला फक्त प्रतीक्षा आहे. आपल्या सर्वांना जेहारी करतो, विनंती करतो की आपण सर्वांनी दिंडीमध्ये यावं आणि आपल्या येण्यामुळं दिंडीची शोभा वाढणार आहे. एवढंच बोलतो. आणि आळंदी ते पंढरपूर दिंडी सोहळा निघतो, देहूर पंढरपूरला निघतो. परंतु ज्या लोकांना तिकडून जाता येत नाही, कारण तिकडचा प्रवास बऱ्याच दिवसाचा असतो, 21 दिवसाचा 22 दिवसाचा प्रवास असतो. हा आपला 8 दिवसाचा प्रवास आहे आणि या 8 दिवसाच्या प्रवासामध्ये वेळही कमी लागतो आणि वारीही घडते. त्यामुळे माझी विनंती आहे, आपण या दिंडीमध्ये या, आपण या दिंडीमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या दिंडीमध्ये येण्यामुळं आपल्या कार्यक्रमामध्ये आणखीन शोभा वाढेल अशी विनंती करतो. आणि सर्वांना विनंती करतो, आपल्या दिंडीमध्ये कुठलीही बेसी आकारली जात नाही, हे सर्वात महत्वाचं आहे. एवढंच सांगून मी आपल्या सर्वांना नमस्कार करतो. पुन्हा एकदा आग्रहाचं विनंती करतो की आपण दिंडीमध्ये यावं आणि सहभागी व्हावे. धन्यवाद. नमस्कार.